हॅलो, हाय, कसे आहात? चला तर आज अशी मस्त आपल्याला कुरकुरीत आहे ना मुगाच्या डाळीची कचोरी बनवायची आहे. खायला खूप छान लागते, खूप टेस्टी, बनवायला पण खूप सोपी आहे आणि एकदम खस्ता अशी होते बरं का. थंडीत मुगाच्या डाळीची कचोरी खूप लागते. थंडीतच काय आपण कधीही केली तरी खायला खूप छान लागते. आणि मी जे सालीची मूग डाळ आहे ना त्याची बनवणार आहे. सहसा करून ह्याचीच कचोरी खूप छान लागते. नसेल तर तुम्ही जी पिवळी डाळ आहे आपली त्याचीही बनवू शकता. स्वच्छ डाळ निवडून घ्यायची, 2 ते 3 तास छान भिजत ठेवायची. तोपर्यंत आपण डाळ भिजलेली आहे. इथे आपण कचोरी बनवण्यासाठी इथे मैद्याचं पीठ लावून घ्यायचं आहे. तुम्ही इथे गव्हाचं सुद्धा लावू शकता. गव्हाचं पीठ घेतलं तर त्याच्यामध्ये फक्त 2 चमचे रवा घालायचा. पण कचोरी समोसा मैद्याचा छान लागतो. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला, रवा घालायचा हातावर क्रॅश करून. इथे आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे. तूप तेल तुम्ही काहीही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. गरम वगैरे करून काहीच घालायचं नाही आहे आपल्याला, तसंच घालायचं आहे. मी 2 ते 3 चमचे तूप घातलेलं आहे. खूप घातलं तर चिटकत नाही, मग आपली कचोरी तेलात टाकली की सुटते. त्याच्यामुळं खूपही मोहन काही कामाचं नाही आहे आणि कमीही घालायचं नाही. 2 चमचे भरपूर होतात. थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे आणि असं घट्टसरच गोळा मळायचा आपल्याला. मऊ असा बिलकुल करायचा नाही आणि खूप मऊ पण ठेवायचा नाही आणि खूप घट्टही करायचा नाही. मीडियम असा करायचा आहे आपल्याला. खूप पातळ झालं तर आपली कचोरी एकदम अशी लूजी बनते. मीडियम असल्याने एकदम छान क्रिस्पी होतात आणि ना खायला तर खूप छान लागते बरं का मुगाच्या डाळीची कचोरी. मला तर खूप आवडते. छान इथे आपल्याला पीठ जे आहे छान मळून घ्यायचं आहे. आणि हो, व्हिडिओ थोडा जरी आवडलेला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळायचं आहे. बघू शकता खूप घट्टही नाही आहे, खूप पातळही नाही आहे. थोडं थोडं पाणी घालूनच इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि छान पीठ मळायचं बरं का. आणि जोपर्यंत आपलं सारण तयार होतं आहे तोपर्यंत पीठ रेस्टला ठेवून द्यायचं आहे झाकण लावून. आणि आता आपण सारण बनवूया. मुगाची डाळ आपली छान इथे 2 ते 3 तास भिजलेली आहे. वरची साल खूप काढायची नाही, थोडीशीच हातावर अशी घसरायची आणि म्हणजे ते बरोबर सगळी साल निघते. आपल्याला सालीच्या डाळीचीच कचोरी बनवायची आहे. म्हणून सगळं पाणी मी काढून स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली. थोडीशी साल आहे वरती, पण कचोरी खायला खूप छान लागते. मसाला बघू आपण. धणे घेतले, बडीशेप, जिरी, मोठे 2 चमचे धणे घेतलेले आहेत आणि 1 चमचा जिरी आणि बडीशेप घेतलेली आहे. कढई ठेवायची. छान कढई गरम झाल्याच्यानंतर आपल्याला मसाले ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे. बारीक गॅसवर मसाले छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत इथे बरं का. तेल वगैरे काही घालायचं नाही. तुम्ही तसे पण कच्चे बारीक करू शकता, पण भाजले ना त्याचा वास खूप छान येतो कचोरीमध्ये आणि खायला पण खूप छान लागते कचोरी. त्याच्यामुळं बारीक गॅसवर आपल्याला मसाले छान भाजून घ्यायचे आहे. थंड करायला प्लेटमध्ये काढून ठेवायचे. मिक्सरला आपल्याला आबडधोबड वाटायची, खूप बारीक पावडर करायची नाही बरं का. खूप बारीक झाल्यावर खायलाही खूप छान लागत नाही. त्याच्यामुळं असं मोठंच ठेवायचं आहे. त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. थोडं म्हणजे खूप थोडंही नाही, खूप जास्तही नाही. आणि 2 ते 3 चमचे मोजून आपल्याला इथे बेसन पीठ घालायचं आहे. बघू शकता मी 3 ते 4 चमचे इथे बेसन पीठ घातलेलं आहे. आणि छान असा लालसर तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला बेसन पीठ इथे छान भाजून घ्यायचं आहे बरं का. बेसन पीठ छान भाजलं ना कचोरी खायला खूप छान लागते आणि कचोरी खायला खूपच मस्त झाली होती. छान इथे छान भाजून घ्यायचं आहे. आणि हे सारण आहे ना आपलं 15 ते 20 दिवस मस्त राहतं बरं का. आणि कचोरी पण आपली 8 ते 9 दिवस खूप छान राहते. बिलकुल अशी खराब वगैरे होत नाही आणि ह्या दिवसात तर नाहीच होत. त्याच्यामुळे तुम्ही ना बनवून ठेवलं आणि मुलांनी काय येता जाता खाल्लं तरी काहीच हरकत नाही. बघू शकता पिठाचा रंग इथे किती छान चेंज झालेला आहे. छान असा तांबूस कलर आलेला आहे. जे आपण बारीक केलेलं होतं
ते आपण इथे घालून घ्यायचं आहे. छान सगळं परतून घ्यायचं आहे बरं का. आपल्याला जेव्हा मसाल्यांचा छान वास येतो तेव्हा समजायचं आपले मसाले छान भाजलेले आहेत. बारीकच गॅसवर ही प्रोसेस करायची, मोठा गॅस बिलकुल करायचा नाही आहे. छान सगळं इथे परतायचं. मी थोडीशी हिरवी मिरची पण घातली, मला आवडते पर्सनल. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल तर स्किप करू शकता. छान सगळं इथे परतून घ्यायचं आहे आपल्याला बारीक गॅसवर. आणि इथे आपल्याला मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे. खूप मीठ घालायचं नाही, कमी असेल तर घालू शकतो, जास्त झाल्यावर काढू शकत नाही. हळद घालायची आणि छान सगळं इथे मिक्स करून घ्यायचं बरं का. मिक्स झाल्याच्या नंतर इथे आपल्याला बारीक गॅस ठेवायचा आहे आणि जी आपली डाळ आहे ती घालायची. आपल्याला मिक्सरला बारीक वगैरे काही करायची नाही, अशीच डाळ घालायची आपल्याला आणि छान मिक्स करायची. कारण कचोरीमध्ये डाळ ही अशी अख्खीच असते, वाटलेली वगैरे बिलकुल नसते. सगळं इथं मिक्स करायची आपली डाळ. बारीकच गॅस ठेवायचा आहे. इथे डाळ आपल्याला छान सगळी मिक्स करून घ्यायची आहे. खूप मोठा गॅस ठेवायचा नाही, डाळ शिजायला टाईम लागतो. खूप टाईम लागत नाही, 10 ते 15 मिनटं किंवा 10 मिनटात इथे आपली डाळ शिजून निघते. इथे मी कश्मीरी लाल मिरची वापरलेली आहे. तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही कमी जास्तही इथे करू शकता. छान सगळं इथे मिक्स करायचं आहे बारीकच गॅसवर. जोपर्यंत डाळ आपली सुट्टी होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे सगळं मिक्स करायचं आहे. छान सगळं मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला इथे थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे. म्हणजे आपली डाळ शिजायला मदत होते, थोडंसं खाली करपतही नाही. आणि छान असा शिंतोडा द्यायचा आहे आणि झाकण ठेवायचं. एक 5च मिनटं ठेवायचं, खूप ठेवायची गरजही नाही. 5 मिनटानंतर खोलून बघायचं, डाळीला एक छान वाफ येते आणि छान शिजलेली पण आहे आपली डाळ. नसेल शिजली तर परत थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा. हातावर घेऊन चेक करायची डाळ शिजली का नाही. थोडीशी कच्ची वाटली म्हणून मी 5 मिनटं आणखीन झाकण ठेवलं आणि छान शिजून घेतलेली आहे. वास खूप छान येत होता आणि खायला कचोरी खूप छान लागते बरं का. छान सगळं इथं मिक्स करून घ्यायचं आहे. बारीकच गॅस ठेवलेला आहे, खूप मोठ्या गॅसवर ही प्रोसेस आपल्याला बिलकुल करायची नाही आहे. छान सगळं सुटसुटीत झालेलं आहे आपल्या इथं. सुटसुटीत झाल्याच्या नंतर इथे आमचूर पावडर घालायची आहे आपल्याला. आमचूर पावडर शेवटी घालायची. गरम मसालाही आपल्याला शेवटीच घालायचा आहे. गरम मसाला, आमचूर पावडर शेवटी घालायचं आहे. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा रसही घालू शकता. आणि एकदम खस्ता कचोरी होण्यासाठी इथे थोडासा खाण्याचा सोडा घालायचा आहे आपल्याला. छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला सगळं बारीक गॅसवरच ठेवायचं आहे. थोडंसं एक 5 मिनटं बरं का, खूप नाही हे करायचं. छान सगळं मिक्स झालेलं आहे, बघू शकता. इथे कलर पण खूप छान आलेला आहे, जसं आपण विकतची कचोरी खातो ना सेम तसंच बरं का. आणि खूप छान कचोरी झाली होती खायला. छान सगळं मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. मी जवळने दाखवते तुम्हाला, बघू शकता. कस्तुरी मेथी असेल तर नक्की घाला, माझ्याकडं नव्हती म्हणून मी नाही घातली. छान थंड झाल्याच्या नंतर इथे आपल्याला छोटे छोटे असे बॉल बनवून घ्यायचे आहेत त्याचे. म्हणजे आपल्याला कचोरीमध्ये भरताना काहीच प्रॉब्लेम येत नाही. छान असे गोळे करून घ्यायचे आपल्याला. आणि मग पिठाचे पण तसेच करायचे. थोडासा तेलाचा हात लावायचा आणि छान पीठ इथं आपल्याला मळून घ्यायचं आहे. परत एकदा बघू शकता, पीठ आता इथे पातळच झालेलं आहे थोडंसं, पण काहीच हरकत नाही आहे. त्याची कचोरी खायला खूप छान लागते आणि खूप छान आणि खस्ता कचोरी होते बरं का. मिनी कचोरी बनवा, मोठ्या कचोऱ्या बनवा, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कसेही बनवू शकता. छान असा वाटी बनवायची आहे आपल्याला दोन्ही बोटांमध्ये. छान हा गोळा ह्याच्यामध्ये घालायचा आहे. खूप सारण भरायचं नाही, कचोरीमध्ये खूप सारण नसतं. आणि सगळ्या अशा आपल्याला हाताने पॅक बंद करून घ्यायच्या आहे. छान बंद करा बरं का, नाहीतर तेलात घातल्यावर सगळ्या कचोऱ्या आपल्या सुटतात. आणि छान अशा दोन्ही हाताच्या मधोमध अशा आपल्याला दाबून घ्यायच्या आहेत त्या. खूप पातळ करायच्या नाही, खूप जाड ठेवायच्या नाही. कचोरी अशीच असते, अशा पद्धतीने करायची. खूप पातळ नसते कचोरी, जाडच असते.
अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या कचोऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. तेल आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. आता कचोऱ्या आपल्या छान बनवून झालेल्या आहेत. कचोऱ्या छान बनवून झालेल्या आहेत. कढई इथे तापायला ठेवायची आहे आणि तेल वतून घ्यायचं आहे आपल्याला. इथे तेल खूप असं कडकडीत गरम करायचं नाही बरं का, नाहीतर मग आतनं कचोरी कच्चीच राहते, वरनं क्रिस्पी होते पण आतनं सगळी अशी कच्ची कच्ची राहते. त्याच्यामुळे आपल्याला लो टू मिडियमवरच ठेवायचं. बघू शकता तेल खूप गरम नाही आहे. टाकायच्या वेळेस परत एकदा हाताने दाब द्यायचा कचोरीला आणि मग तेलामध्ये सगळ्या कचोऱ्या सोडून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही म्हणता तेल गरमच नाही आहे आणि हिने कचोऱ्या सोडलेल्या आहेत, पण त्या तेल जसं जसं गरम होईल तसं तसं त्या सगळ्या वरती आपोआप येतात. अशा पद्धतीने सगळ्या कचोऱ्या आपल्याला ना तेलामध्ये सोडून द्यायच्या आहेत. एखाद्या 2 अशा मिनी कचोऱ्या आपण केल्या होत्या, त्या खूप छान लागत होत्या. मला मोठ्या कचोऱ्यांपेक्षा ना मिनी कचोऱ्या ज्या असतात ना त्या खूप छान आणि खूप आवडतात बरं का. छोट्या 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 8 ते 9 दिवस ह्या बरोबर राहतात, बिलकुल खराब होत नाही. उन्हाळ्यात खराब होतात पण थंडीत बिलकुल खराब होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही बनवून ठेवलं तरी काहीच हरकत नाही आहे. छान सगळ्या आपल्या इथे तेलावर घालून झाल्याच्यानंतर बघू शकता मी आणखीन टच पण केलेलं नाही आहे. बरोबर कचोऱ्या सगळ्यावरती आलेल्या आहेत तेलामध्ये. तुम्ही तेलाचा वापर इथे जास्तही करू शकता, पण मी खूप तेल ओतलेलं नाही आहे. छान सगळ्या इथे वरती आलेल्या आहेत तेलावर तरंग, बघू शकता. आता तर पूर्ण आलेल्या आहेत. आता इथे आपल्याला पलटायच्या आहेत. सारख्या आपल्याला इथे आलटी पलटी करायच्या नाही आहे. छान बारीकच गॅसवर आपल्याला इथे कचोरी तळून घ्यायची आहे. खूप मोठा गॅस करायचा नाही आहे आपल्याला इथे, म्हणजे ना त्या छान अशा क्रिस्पी पण होतात आणि खायला पण खूप मस्त लागतात बरं का. तुम्ही या पद्धतीने कचोरी नक्की करून बघा. आणि सालीची डाळ आहे ना त्याची तर खूप छान होते. बघू शकता छान आपल्या कचोऱ्यांना इथे ना रंग आलेला आहे. आता मी एकदा पलटलं होतं, आता दुसऱ्यांदा पलटते आहे. खूप पलटायच्या नाही. बघू शकता छान इथे रंगाचा आलेला आहे आपला. लो टू मिडियमच गॅस केलेला आहे मी आता इथे, खूप बारीक नाही, लो टू मिडियम गॅसवर मी आता कचोऱ्या ह्या तळती आहे. मस्त आपला रंग खूप जसा तांबूस कलर आलेला आहे. तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला रेसिपी पण कळेल कशा बनवल्या आहेत त्या मी. छान इथे रंग चेंज झालेला आहे. बघू शकता तांबूस असा ना गुलाबी कलर आलेला आहे. इथे ह्या खूप आपल्याला करपायच्या नाही आहेत, कारण जेव्हा आपण कचोरी काढतो तेव्हा त्याची प्रोसेस चालूच असते, कुकिंग प्रोसेस. त्याच्यामुळे खूप असा तांबूस कलर करायचा नाही आहे. जसा विकतच्याचा कलर कसा असतो तसाच कलर आपल्याला ठेवायचा आहे. इथे आता आपल्या कचोऱ्या झालेल्या आहेत, त्या काढून घ्यायच्या. बघू शकता आणखीन यांची कुकिंग प्रोसेस चालूच आहे, त्याच्यामुळे ह्या स्टेजला आपल्याला ना कचोऱ्या काढून घ्यायच्या आहेत. बारीकच गॅस ठेवायचा, मोठा गॅस ठेवायचा नाही आहे बिलकुल. आणि दुसरी बॅच तळताना सुद्धा इथे आपल्याला ना बारीकच गॅस ठेवायचा आहे, मोठा गॅस ठेवायचा नाही आहे. जशी आपण पहिले तळली ना तशीच दुसरी ही बॅच आपल्याला इथे तळून घ्यायची आहे. मोठा गॅस नाही ठेवायचा फक्त. त्याच पद्धतीने आपल्याला सगळ्या कचोऱ्या इथे सोडून द्यायच्या आहेत तेलामध्ये, एक एक करून. तेल इथे आता थोडंसं गरमच आहे पण काही हरकत नाही. गॅस खूप स्लो आहे, मोठा गॅस बिलकुल नाही आहे. बारीकच गॅसवर ही प्रोसेस केलेली आहे. बघू शकता सगळ्या आणि किती क्रॅचेस पडलेले आहेत. म्हणजे आपली कचोरीचं पीठ एकदम परफेक्ट आहे. खूप घट्ट पीठ मळायचं नाही. घट्ट पीठ असलं ना मग कचोरी बिलकुल आपली फुगत नाही आणि खायला पण ती छान लागत नाही. अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी पण बॅच तळून घ्यायची आहे. बघू शकता खूप छान अशी आपली कचोरी इथे तळून झालेल्या आहेत. अशा पद्धतीने बघू शकता सगळ्या कचोऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत. खूप छान झाल्या होत्या. काल एकदम कस्ता सकाळपासून संध्याकाळपर्यंत राहिली तरी बिलकुल लूज अशी पडली नाही आहे कचोरी.
त्याच्याबरोबर हिरवी मिरची खूप छान लागते, हिरवी चटणी, चिंचेची चटणी. अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करा. मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते. छान, खूप छान. बघू शकता बोट लावतात अशी लगेच तुटते, एवढी खस्ता कचोरी झाली होती. नक्की म्हणजे नक्की ट्राय करा. आजपर्यंत असा पापड झालेला आहे. आणि अशी अख्खी डाळ खूप छान लागते कचोरीमध्ये. तुम्ही पण या पद्धतीने नक्की ट्राय करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता अशाच एका नवीन रेसिपीमध्ये आपण भेटू. बाय.